नमस्कार मित्रांनो, आपल्या नोकरी कॉर्नर या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेले क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर आजचा पेपर आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग अँड रायटिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. डेट ऑफ एक्झामिनेशन आहे 10 ऑगस्ट 2025 आणि टाईम आहे 1 ते 2 म्हणजे 1 तासाचा पेपर आहे आणि टोटल मार्क हे 90 आहे. तर 60 मिनटामध्ये आपल्याला 90 मार्काचे 90 क्वेश्चन सोडायचे आहे. हा डी क्वेश्चन पेपर आहे आणि 90 मार्काचा आहे. तर आपण पहिलं सेशन बघणार आहोत मराठीचं. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर यामध्ये पहिला शब्द आहे अंतरात्मा, दुसरा शब्द आहे अंतरात्मा, तिसरा अंतरात्मा आणि अंतरात्मा. तर याचं योग्य उत्तर आहे पहिलं ए, अंतरात्मा. दुसरा प्रश्न बघणार आहोत, खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. तर परिस्थिती, दुसरा बी शब्द आहे परिस्थिती, तिसरा बी परिस्थिती, तर चौथा परिस्थिती. तर याच्यामध्ये योग्य पर्याय हा डी आहे. तर डी याचं योग्य उत्तर आहे. डीमध्ये तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जातं. तर त्याचं योग्य उत्तर आहे ए, किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते. याचबरोबर आपण कुसुमाग्रज, केशवसूत असे वेगवेगळे नाव बघितले पाहिजे. आता यानंतर चौथा क्वेश्चन आहे, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्यामध्ये गड आला पण सिंह गेला यामधला पण ह्या शब्दाने दोन्ही वाक्यांना जोडलेला आहे. त्यामुळे पण हा उभयान्वी अवयव असल्याने आपल्याला हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. तर चौथ्याचं योग्य उत्तर आहे सी, संयुक्त वाक्य. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा. तर सोवळे याचा योग्य जोडीचा शब्द आहे ओवळे. तर याचा सोवळे आणि ओवळे याचं पाचव्याचं योग्य उत्तर आहे सी. आता त्यानंतर खाली 6वा प्रश्न आहे, हात टेकणे म्हणजे. हात टेकणे म्हणजे नमस्कार करणे, मदत करणे, नाईलाजामुळे माघार घेणे आणि धीर सुटणे. यामध्ये आपण जर बघितलं तर याचं योग्य उत्तर आपल्याला नाईलाजामुळे माघार घेणे हे आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. तर स्वरसंधी, विसर्ग संधी, जोड संधी आणि व्यंजन संधी. याच्यामध्ये डी ऑप्शन व्यंजन संधी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर खाली आपण मुक्ता फळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा असा 8वा प्रश्न आहे. तर मुक्ता फळे उधळणे, मूर्खासारखे बोलणे, मोत्याचा माळा करणे, पांढरी फुलं वाहणे आणि मुक्तपणे फिरणे. याच्यामध्ये ए ऑप्शन हे मूर्खासारखे बोलणे हे योग्य उत्तर आहे. आता खाली 9वा प्रश्न आहे, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर क्रिया गाण्याची झालेली आहे आणि त्याला विशेषण हे बी, मोठ्याने, मोठ्याने गातो. तर याचं 9व्याचं उत्तर बी आहे. त्यानंतर खाली पैकी हे विशेष नाम नाही. तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे नदी. तर कुसुम, लता आणि रजनी हे विशेष नाम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नदी. अशा प्रकारे
मराठीचे 10 क्वेश्चन अतिशय सोपे आलेले होते. तर आता आपण सेकंड सेक्शन इंग्लिशचं बघणार आहोत. यामध्ये डायरेक्शन 11 ते 15 क्वेश्चन आपल्याला या पॅसेजवरून सॉल्व करायचं आहे. तर या पॅसेजला क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपण बघू शकतो, आपल्याला इथे हा पॅसेज दिला आहे. तर पहिलाच प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन ऑफ फिल इन द ब्लँक्स. तर इथे आपल्याला ABCD या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. तर इथं आपण बघू शकतो, इथं पॅसेज आहे, धिस इयर द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी इंडिया अँड द बिगेस्ट कंट्री बाय डॅश डॅश रशिया आर सेलिब्रेटिंग द 70th anniversary of the establishment of diplomatic relation between them. तर याच्यामध्ये सांगितलं आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत आणि जगातील सर्वात मोठा देश रशिया यांच्यातील राजनैतिक संबंध स्थापनेच्या 70व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा केला जाणार. तर याच्यामध्ये लोकशाही असलेला, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आणि रशिया हा कसा आहे, तर खाली आपल्याला 11मध्ये आपल्याला ऑप्शन दाखवलं आहे. तर रशिया कसा आहे, पॉप्युलेशनने मोठा आहे, डेन्सिटीने, एरियाने का डेमोक्रेसीने. तर याचं योग्य उत्तर आहे एरियाने. रशिया हा एरियाने मोठा आहे, जसा भारत डेमोक्रेसीने, लार्जेस्ट डेमोक्रेसीने मोठा आहे. त्याच्यानंतर सेकंड आपण शोधायचं आहे. तर रशिया कंटिन्यू टू बी अमॉंग इंडिया मेजर पॉलिटिको डिप्लोमॅटिक डिफेन्स पार्टनर रिलेशन while India has dash separate strategic partnership pacts. तर यामध्ये रशिया हा भारताच्या प्रमुख राजनैतिक आणि संरक्षणविषयी भागीदारीपैकी एक राहिलेला आहे. भारताकडे 2 डझनहून अधिक देशांसोबत स्वतंत्र धोरणात्मक भागीदारी करार केलेले आहे. करार करणे म्हणजे काय केलेलं आहे आपण, तर इंक केलेले आहे असा त्याचा हे होतो. त्याच्यानंतर विथ मोर दॅन 2 डझन कंट्रीज द इंडिया अँड रशियन गव्हर्नमेंट इन डिसेंबर 2010 सी दियर बिलॅटेरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप टू व्हॉट द टर्म द स्पेशल ऑफ प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. द न्यू दिल्ली ब्लेस डॅश फाउंडेशन ऑफ नॅशनल सिक्युरिटी रिसर्च. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की रशिया हा भारताच्या प्रमुख राजनैतिक आणि संरक्षणविषयक भागीदार देशापैकी एक राहिला आहे. भारताकडे 2 डझनहून अधिक देशांसोबत स्वतंत्र धोरणात्मक भागीदारी करार असले तरी डिसेंबर 2010मध्ये भारत आणि रशिया सरकारांनी द्विपक्षीय स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला करून विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी केलेली आहे. तर 12चा ऑप्शन असणार आहे इंक म्हणजे साईन करणे. तर सिलेक्ट ऑफ मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिलिंग द ब्लँक सी. तर सीचं 13चं उत्तर आहे इलेव्हेटेड. तर त्यानंतर सी झाल्यानंतर आता आपल्याला डीचं ऑप्शन. तर या ठिकाणी डीचं ऑप्शन असणार आहे थिंक टँक फाउंडेशन नॅशनल सिक्युरिटी रिसर्च, जी संस्था आपण स्थापन की धोरणात्मक हे केले स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी जी संस्था आपण स्थापन केलेली आहे, तर ती धोरणात्मक संस्था आहे. तर ती आपली थिंक टँक म्हणून त्या संस्थेला ओळखलं जातं. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे थिंक टँक. तर इथं डीच्या डी गाळलेली जागा आहे, तिथं आपला ऑप्शन आहे थिंक टँक. इथे खाली आल्यानंतर आपल्याला दाखवतं आहे थिंक टँक ऑप्शन, तर त्याच्यावर आपण क्लिक करून दिलं आहे. आता आपल्याला पुढं फाउंडेशन ऑफ नेशन्स सिक्युरिटी रिसर्च विच डीड कॉम्पॅरेटिव्ह
assessment of India's strategic partnership, meaning of political, diplomatic, defense, and economic cooperation during the 10-year period to November 2011 had said Russia emerges as the most important strategic partner of India, followed by the US, France, the UK, Germany, Japan in the order. The November 2011 report found that Russia had provided strong political and diplomatic support to India and helped enormously in building in the defense capability. However, it warned that the economic center of the India-Russia partnership is extremely weak. इथनं इकॉनॉमिक कंटेंटमध्ये इंडिया आणि रशियाची पार्टनरशिप एक्स्ट्रीमली वीक आहे अशी सांगितली. अँड रिकमेंडेड द अर्जंट अँड डॅश स्टेप नीड टू बी टेकन इम्प्रूव्ह इकॉनॉमिक रिलेशन. आपलं इंडिया आणि रशियामधलं इकॉनॉमिक रिलेशन हे चांगलं करण्यासाठी काय करायला लागेल तर आपल्याला एक स्टेप उचलायला लागेल. कशी? एक चांगली स्टेप आपल्याला म्हणजे चांगल्या स्टेपची गरज आहे. तर या ठिकाणी आपल्याला खाली आल्यानंतर आपल्याला याचा पहिलंच ऑप्शन दिसेल व्हेरियस स्टेप आपल्याला निवडायला लागेल. अशा प्रकारे 15चं उत्तर आहे 1. तर इथं स्टेप्स नीड टू बी टेकन इम्प्रूव्ह इकॉनॉमिक रिलेशन इन रशिया पार्टनरशिप इज 2. अशा प्रकारे आपण बोललो आहे. आता याच्यानंतर 16वा प्रश्न आहे सिनोनिम्स ऑफ नोव्हिस इज. तर 16चं योग्य उत्तर आहे बिगिनर. तर बी हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे फ्रॉम द फॉलोइंग सिनोनिम्स ऑफ प्रिस्टाईन इज. तर याचं योग्य उत्तर आहे प्युअर. त्यानंतर डायरेक्शन 18-19 फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड्स. हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर निग्लेक्टेड. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे द टीम वर्क डॅश डॅश टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम. तर याचं योग्य उत्तर असणार आहे क्विकली, ए ऑप्शन. त्यानंतर खाली आपल्याला डायरेक्शन 20 ते 21 आपल्याला इथं आयटम आणि फेज असणार आहे. तर आयटम फेज आपल्याला इथे सोडायचे 20 आणि 21 मध्ये. तर ब्लड इज थिकर दॅन वॉटर. तर याचं योग्य उत्तर असणार आहे जर आपण ए ऑप्शन बघितला फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स असं पहिलं ऑप्शन दाखवलं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ऑल क्राईम्स आर नॉट इक्वल टू पनिशमेंट फॉर मर्डर इज नॉट सम ॲज द डेप्थ डिसिप्ट फ्रॉम द फॅमिली मेंबर हर्ट्स मोर दॅन बेईंग चीटेड बाय स्ट्रेंजर्स. रिलेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन मेरिट. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ए फॅमिली रिलेशनशिप अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट वन्स. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 21 नंबरला आहे टू स्पिल द बीन्स. तर याचं योग्य उत्तर आहे बी टू रिव्हिल अ सिक्रेट असं याचं योग्य उत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे. तर यानंतर आपण बघणार आहोत खाली आपल्याला डायरेक्शन 22 ते 24 इथे प्रश्न दिलेला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट्स ऑफ द सेंटेन्स मे हॅव इरॉर्स. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन इरॉर अँड सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन. तर इथे 22वा क्वेश्चन आहे इट टूक मी ऑलमोस्ट अ हावर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. तर या 22व्या क्वेश्चनमध्ये इट लुक मी बरोबर आहे ऑलमोस्ट अ हावर. तर अ हावर न येता
ॲन हवर येतो. टू फिल द आणि ॲप्लिकेशन फॉर्म हेही योग्य आहे. तर या ठिकाणी ऑलमोस्ट ॲन हावर असं आपल्याला ऑप्शन पाहिजे होतं. त्यामुळे 22चं उत्तर आहे बी. बी हे या ठिकाणी चुकलेलं आहे. तर त्यानुसार याचं उत्तर आहे बी. त्यानंतर खाली 23वा प्रश्न, विथ अ फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस. तर यामध्ये विथ अ फ्रेश कोट बरोबर आहे. ऑफ पेंट हे पण बरोबर आहे. द स्कूल कॅन हेही बरोबर आहे. लुक मच नाईस, तर इथं लुक मच नाईस नसून इथं लुक मच नाईसर असा ऑप्शन होता. तर इथं नाईस शब्दामध्ये लास्टला आर असं ऑप्शन आपल्याला पाहिजे होतं. तर इथं बाकीचं सगळं वाक्य बरोबर आहे आणि शेवटीचं आर नसल्यामुळे ते आपल्याला चुकीचं आहे. तर 23चं आपल्याला ऑप्शन आहे डी. डी हे ऑप्शन आपलं चुकीचं आहे. त्यामुळे आपण डीला खून करतो आहे. त्यानंतर खाली 24 आहे, माय फ्रेंड बिकम टेरियबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट. तर याच्यामध्ये आपल्याला माय फ्रेंड्स बिकम याच्यामध्ये आपल्याला पहिलंच वाक्य चुकलेलं आहे. इथं माय फ्रेंड बी केम असं पाहिजे होतं. तर इथं BECAME पाहिजे होता. त्यामुळे ए ऑप्शन हे चुकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 25 आणि 26 क्वेश्चनमध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये 25मध्ये आपल्याला ॲफिडेविट, ॲफाडविट आणि डी ॲफिडेविट. तर यामध्ये 25 नंबरच्या याच्यामध्ये डी असलेला शब्द आपल्याला योग्य वाटतो आहे. तर 25चं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे डी. तर चला डीवर आपण क्लिक करून घेऊ. डी ऑप्शन चुकलेला आहे. तर डीवर आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे, इंटरप्रेन्युअर, इंट्रेप्रेन्युअर, इंट्रेप्रेनियर. तर याचं योग्य उत्तर आहे डी. त्यानंतर खाली द ऑपोजिट ऑफ प्रोफेशनल इज. तर ऑपोजिट ऑफ प्रोफेशनलचा या ठिकाणी ट्रेड्समन नसणारे, लेबर नसणारे, कस्टमर नसणारे. तर याचं ट्रेड्समन, लेबर आणि कस्टमर नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ॲमॅट्युअर. तर त्याच्यानंतर 28 आणि 29 क्वेश्चन आहे, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द वर्ड सेंटेन्स. अ चिल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट्स इज कॉल्ड. म्हणजे ज्या मुलाचे आई आणि बाप दोघंही लॉस झालेले म्हणजे मरण पावलेले, तर त्यांना काय बोलतात? त्यांना बोलतात अनाथ, म्हणजेच ॲन ऑर्फन. त्यानंतर अ पर्सन हू हेल्प्स अनॉदर टू कमिट अ क्राईम इज कॉल्ड. तर याचं योग्य उत्तर आहे ॲकॉम्प्लिस. तर 29चं योग्य उत्तर असणार आहे सी ऑप्शन. तर सी ऑप्शनला टिक करून घेऊ. त्यानंतर विच प्रेपोजिशन करेक्टली कम्प्लीट्स द सेंटेन्स. इंडिया हॅज साईन ॲन ॲग्रीमेंट डॅश डॅश फ्रान्स टू द इन्हॅन्स ट्रेड रिलेशन. तर याच्यामध्ये आपल्याला ऑन, ॲट, ओव्हर यापैकी विथ हा पर्याय योग्य या ठिकाणी